आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं गोमंतकात श्री सप्तकोटेश्वर मंदिर मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 15 मार्च रोजी ही मोहीम पार पडणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून सप्तकोटेश्वर मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाशी असलेला संबंध जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेद्वारे युवकांमध्ये इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गोव्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचं महत्त्व अधोरेखित करण्याचा संदेश दिला जाणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येनं शिवप्रेमी आणि युवक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्णांनी ज्या शिवलिंगाची पूजा केलेली असा पुराणामध्ये संदर्भ आहे ते मंदिर म्हणजे श्री सप्तकोटेश्वर आहे. 13व्या शतकामध्ये कदंब राजांचे जे कुलदैवत होतं ते श्री सप्तकोटेश्वर मंदिर आहे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ज्याचा जीर्णोद्धार केला ते श्री सप्तकोटेश्वर मंदिर आहे. परकीय आक्रमणाने आपल्या देशांवरती ज्यावेळी आक्रमण केलेलं आहे त्यावेळी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांवरती आघात केलेले आहेत. गोव्यामधील या मंदिरावर सुद्धा अनेक वेळा आक्रमण झालं, ते मंदिर पाडलं, जमीनदोस्त केलं. मात्र त्यावेळच्या राजाने पुन्हा एकदा ते मंदिर बांधलेलं आहे. मात्र ज्यावेळी पोर्तुगीजांनी हे मंदिर तोडून त्या ठिकाणी एक चॅपल बांधलं आणि भगवान शिवलिंगाचं भगवान शंकराचं शिवलिंग विहिरीमध्ये टाकून दिलं. ज्यावेळी ह्या गोवामध्ये प्रचंड अत्याचार हिंदूंवरती सुरू होते, इंग्रज आणि पोर्तुगीज धर्मांतरांसाठी हिंदूंचे हातपाय तोडत होते, खून करत होते, रक्तरंजित गोवा करत होते, अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, आपल्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी या गोव्यावरती आक्रमण केलं. आपल्या देशाला परकीय समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंकडून धोका हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. आज सुद्धा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. अशा छत्रपतींच्या मोहिमेमध्ये ज्यावेळी त्यांना गोव्यामध्ये समजलं की हे शिवलिंग पोर्तुगीजांनी तोडून या ठिकाणी टाकलेलं आहे, मंदिर तोडून, तर महाराजांनी विहिरीतून ते शिवलिंग शोधून काढलं आणि ह्या नार्वे गावामध्ये या मंदिराचं परत एकदा मंदिर उभारणीसाठी शुभारंभ केला. त्याच दिवशी महाराजांनी 3 पोर्तुगीज मिशनऱ्यांची मुंडकी छाटून पोर्तुगीज व्हायसरायला धाडून दिली आणि त्यांना एक संदेश दिला की पुन्हा आमच्या मंदिराकडे तुम्ही वाकड्या नजरेनं बघाल तर आम्ही तुमची ही अवस्था करू. असा या मंदिराचा इतिहास आहे. त्यानंतर मात्र या मंदिराला कुठेही धक्का लागलेला नाही. त्याचबरोबर गोवा ही फक्त पर्यटनासाठी भूमी नाही आहे, ही पर्यटनाची भूमी नसून आपल्या दोन्ही छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आपल्या पूर्वजांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्या ठिकाणी असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गडकोट, जे मर्दनगड आहे, दुर्भाटचा किल्ला आहे, जुव्याचा किल्ला आहे, अशा अनेक गडकोट आहेत. ते गडकोट आणि तिथं असणारी मंदिरं, शांतादुर्गा मंदिर आहे, मंगेशी मंदिर आहे, श्री सप्तकोटेश्वर आहे, या मंदिरांच्या भूमीने पावन असलेली ही गोमंतक पुण्यभूमी आहे. हा संदेश संपूर्ण देशाला, संपूर्ण विश्वाला देण्यासाठी आपण ही मोहीम यावर्षीची आयोजित केलेली आहे. यावर्षीची मोहीम दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजता डिचोली या गावातून सुरुवात होणार आहे. त्या ठिकाणी एक शिवस्मारक आहे, त्या ठिकाणी सगळे शिवभक्त एकत्र येऊन पुढं सप्तकोटेश्वर मंदिर 8 किलोमीटरवरती नार्वे गावामध्ये आम्ही चालत आपल्या छत्रपतींचा जयघोष करत या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि 14 तारखेलाच मुक्कामाला संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून शिवभक्त या ठिकाणी मुक्कामासाठी पोहोचणार आहोत.